नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 2014 सालचा TETचा पहिला पेपरचं जातं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सॉल्व करण्याचं काम आपलं चालू आहे. यामध्ये आपण 2 भाग बघितले. त्यामध्ये आपण पहिल्या सेक्शनमध्ये इंग्लिश आणि दुसऱ्यामध्ये आपण मराठी हा बघितला. आज आपण तिसरा जो सेक्शन बघणार आहे, क्वेश्चन नंबर 61 ते 90, यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा आपण बघतोय पेपर 1 साठी. तर मित्रांनो, आपला हा पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्या या चॅनलवर आपलं पूर्ण केले जाणार आहे. तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल. तर चला सुरू करू आपण. यामध्ये 61 नंबरचा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. तर योग्य जोड्या आपण जर बघितल्या, अरिस्टॉटल हा याने आत्म्याचे शास्त्र मानले, व्याख्या दिली. नंतर मॅगडिगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. नंतर विल्यम वुंट याने बोधावस्थेची शास्त्र मांडले, याची व्याख्या दिली. आणि शेवटचा जो चौथा आहे, मॉर्गन किंग रॉबिन्स याने जी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र दिले. तर यामधली जी पहिला ऑप्शन आहे 61 नंबरचं उत्तर आहे. 61 नंबरचं 1 हा पर्याय. नंतर 62 नंबरचा प्रश्न आहे, खालील मर्यादापैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? तर आता बऱ्याचशा मर्यादा दिल्यात. यामध्ये प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, तर हे नाही आहे. तर ही पद्धती अधिक खर्चिक व वेळ खाऊ आहे, तर हे बरोबर आहे. तर ही मर्यादा आहे. तर कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते, ही पण आहे. आणि प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते. तर अशा पद्धतीने 3 शेवटचे जे ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे 62चं उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 63, यामध्ये खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? आता शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, तर हे बरोबर आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, हे पण बरोबर आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, हे पण बरोबर आहे. आणि जे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे सर्व ऑप्शन काय येतात त्याची शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ब क ड हे सर्व त्याची उत्तर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल 63 नंबर. नंतर 64चा प्रश्न, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडता, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीवर आधारलेले आहे? तर आपल्याला सर्व उत्पत्त्या ज्या आहे मानसशास्त्रातल्या, तर ते व्यवस्थित करून घ्यायचे मित्रांनो. याच्यावरती एक तरी प्रश्न यावरती पडत असतो. तर यामध्ये कोणती एक वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमान्वित अध्ययन हे साधक अभिसंधान या उत्पत्तीवर आधारलेले. तर पर्याय क्रमांक 3 64चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 65, यामध्ये किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? तर अक्षराने योग्य वळण लावणे हे करणं गरजेचं आहे. बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, हे पण बरोबर आहे किशोरावस्थेतील मुलांना. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे, हे चुकीचं आहे, क पर्याय. आणि शेवटचं मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे, म्हणजे ड हा पर्याय दाखवणारा जो उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
नंतर 66वा प्रश्न, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर इयत्ता गळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, बरोबर. वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा. कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी तर वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा हे पण करायला पाहिजे. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, त्यांच्या जी बुद्धिमत्ता आहे त्याच्यानुसार काय करायचे, अभ्यासक्रम तयार करावा लागतो, बरोबर. आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात, म्हणजे ज्या उन्हाळ्यामध्ये सुट्टी असतात तर त्या पण त्यांना चालू करावं. तर अशा पद्धतीने सर्व पर्याय अ, ब, क, ड, पर्याय क्रमांक 4 हे 66चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 67, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर बघू, प्रयत्न प्रमाद पद्धती ही करून घ्या. अध्यापनाच्या पद्धती ज्या आहेत त्या पण सर्व करून घ्यायचे, यावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. तर प्रयत्न प्रमाद पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे? तर या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, तर बरोबर आहे, त्याचा वेग कमी असतो. दुसरं ब, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, हे पण बरोबर आहे. नंतर क, या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो, हे पण बरोबर आहे. आणि शेवटचा पर्याय जो आहे ड, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहसंक्रमित होतात, तर हे चुकीचा पर्याय मित्रांनो. अ, ब, क हे 3 पर्याय दाखवणारा पर्याय पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हे आपण 67 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 68 नंबरचा प्रश्न, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. तर अच, आत्मभान, स्वतःची बलस्थाने जाणणे, म्हणजेच काय आत्मभान, अच पर्याय 1. नंतर ब, अभिप्रेरण, याचं एक कार्य प्रवृत्त करणारी शक्ती, अभिप्रेरण. नंतर क च, सहसंवेदनाचे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. आणि शेवटचा पर्याय ड, सामाजिक कौशल्य, हे समन्वय राखणे, तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा 68चं उत्तर. तर 69वा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला? तर विल्यम जेम्स यांनी जी बुद्धिमत्तेची व्याख्या केली तर त्यांनी पर्याय क्रमांक 1, नव्या परिस्थितीशी समायोजन करणे, तर हा पहिला पर्याय त्याचं 69चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 70 यामध्ये अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अवबोध आणि प्रतिमा, तर यामध्ये अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते, हा चुकीचा आहे पहिला, अ नाही आहे. नंतर ब, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, हे बरोबर. क, अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, तर हा पण बरोबर आहे, सत्य आहे. आणि ड, प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते, हे पण विधान सत्य आहे मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 ब, क, ड, हे 70 जो आहे प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 71 जर आपण बघितलं व्यवस्थित तर यामध्ये 71 प्रश्न, खाली दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? आता अग्रज काही प्रतिमानं पण दिलेली बघा मानसशास्त्रात, तर ते प्रतिमानांचा पण अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. काय कशाचा बघा, प्रतिमानांचा सगळं अभ्यास करायचा आहे. परत ज्या पद्धती, अध्ययन पद्धती, नंतर काही उत्पत्त्या ज्या दिल्या शास्त्रज्ञाने, तर या 3 टॉपिक महत्त्वाचे बघा यामध्ये मानसशास्त्रावर, त्याचा व्यवस्थित असा अभ्यास आपल्याला करायचा, जेणेकरून आपल्याला या मानसशास्त्राचे जे 30 प्रश्न आहे त्या 30 प्रश्नापैकी 25 पर्यंत आपण सहज गेलो पाहिजे, त्यावेळेस आपला हा स्कोर चांगला येईल. तर प्रश्न क्रमांक 71 बघू, खाली दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? यामध्ये अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असे म्हणतात, तर बरोबर त्यालाच काय म्हणतात, अग्रज संघटक प्रतिमानास
अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात, लक्षात राहू द्या. नंतर दुसरा, एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. तर हा पण पॉइंट्स बरोबर आहे, अ आणि ब. नंतर क, अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो, हे हा पर्याय चुकीचा आहे. नंतर ड, जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो, हा पर्याय पण चुकीचा आहे. फक्त बरोबर कोणते, अ आणि ब ही योग्य आहे. तर पर्याय क्रमांक ए. 72 नंबरचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? C.H. जड्ड. लक्षात ठेवा, C.H. जड्ड यांनी काय केलं? अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे. तर पण या मुद्द्यावर भर दिला आहे तर C.H. जड्ड यांनी. प्रश्न क्रमांक 73, चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उत्पत्तीशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 4, सहेतुक व ध्येयनिष्ठ उत्पत्ती. पर्याय क्रमांक 4, 73चं उत्तर. नंतर 74वा प्रश्न आहे, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? विस्मरण, तर अ, अभ्यासानंतर मध्यांतराची अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते, हे एक बरोबर आहे. नंतर ब, अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात, तर हे चुकीचं पर्याय ब. क, अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते, हा पण चुकीचा पर्याय आहे. आणि ड, जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते, तर हा एक बरोबर आहे, अ आणि ड हा पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 75, अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजेच अध्ययन ही प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? तर अ पर्याय दिलाय, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते, बरोबर आहे. नंतर ब, प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते, हा पण पर्याय बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते, हा क हा चुकीचा पर्याय. आणि ड, शेवटचा, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो, म्हणजे अ, ब आणि ड हा पर्याय दाखवणारा पर्याय क्रमांक 2 हे 75वरचं उत्तर आहे. नंतर 76 क्रमांकाचा प्रश्न आहे, व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर पुनरुत्पादित कल्पना. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं 76चं उत्तर आहे. नंतर पर्याय प्रश्न क्रमांक 77, यामध्ये खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, तर यामध्ये अ हा सुरुवातीला, नंतर क 2 नंबरला गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे, नंतर ब गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे, नंतर ई अमूर्त रूप देणे आणि शेवटचा जो आहे तो ड संकल्पना तयार करणे. तर अशा पद्धतीने त्याची सिरियल पर्याय क्रमांक 2 अ, क, ब, ई आणि ड. तर प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? तर ब, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही, हा एक पर्याय त्यामध्ये. तर 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते, हा एक बरोबर क. आणि ड, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते, तर ड, ब, क, ड हे पर्याय क्रमांक 2 हे 78चं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 79, यामध्ये खालील व्याख्यान पद्धतीत संदर्भातील कोणती विधान असत्य आहे? आता व्याख्यान पद्धती यामध्ये
असत्य विधान सांगितलंय आपल्याला, तर अवधान केंद्रीकरण होते, तर असत्य उदाहरण हा 1 नंबरचा आहे, पर्याय क्रमांक 1. बाकीचे सर्व जी ती सत्य. नंतर 80 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? आता अनुवंशासंबंधीचे नियम लक्षात ठेवा. अ साधर्म्याचा नियम असतो, ब वैविध्याचा नियम असतो आणि ड परागतीचा नियम असतो. पुनरावृत्तीचा नियम हा नसतो, लक्षात ठेवा. 3 असतात, साधर्म्याचा, वैविध्याचा आणि परागतीचा नियम. 80चं पर्याय क्रमांक उत्तर आहे 4. 81 व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 हाच विधान योग्य आहे. त्यामध्ये विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. तर अशा पद्धतीने 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नंतर 82 प्रश्न क्रमांक 82, कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर यामध्ये या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो, तर हे बरोबर आहे. शब्द आपले शब्दाचं जे भांडार हे वाढवण्याकडे कुमारावस्थेमध्ये आपला कल असतो, तर हे विधान काय असत्य आहे. तर मग काय सत्य आहे? या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात, बरोबर सत्य. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते, हे पण सत्य आहे. आणि शेवटचं, या वयात मुले बंडखोर होतात, तर हे पण सत्य आहे. तर फक्त असत्य विधान या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो. तर कुमारावस्थेमध्ये पूर्ण शब्द आपली आलेली असतात, आपलं भांडार संपलेलं असतं. नंतर प्रश्न क्रमांक 83, खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. तर अ 4 ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. नंतर ब व्यक्तिगत विकास प्रतिमाने, याचं आहे सर्जनात्मक प्रतिमान. नंतर क सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, याचं आहे न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान. आणि ड वर्तन परिवर्तन प्रतिमान, यामध्ये दुसरं आहे निसंवेदन क्षमता प्रतिमान. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 83 उत्तर पर्याय क्रमांक 1. नंतर आता प्रश्न क्रमांक 84, खाली दिलेल्या उद्दिष्टापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? आता लैंगिक शिक्षण, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, बरोबर. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, हे पण बरोबर. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, आपण बरोबर आहे. आणि ड निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे, पर्याय क्रमांक 4 84चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 85, लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? तर पर्याय क्रमांक 2 वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे, हे काय योग्य ठरणार नाही, उपयुक्त ठरणार नाही. बाकीचे सर्व जे आहेत दीर्घोत्तरी प्रश्नाचे प्रमाण कमी करणे, बरोबर. गुणदान योजना व नमुना उत्तर यांची सोय करणे योग्य ठरेल. उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे ही योग्य. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो 85चं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे? तर अ, ब आणि क यामध्ये भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, बरोबर. विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र सांगणे, हे पण बरोबर आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. आणि शेवटचं जे ते क निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, हे अ, ब, क. ड पर्याय हा काय चुकीचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 86 पर्यंत आपण बघितलं. आता हे शेवटचे 4 प्रश्न ते आपण बघणार आहे. यामध्ये खालील मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? तर अ पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी. तर हे 3 साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात. फक्त जो आहे क, तर तो व्यक्तिमत्व प्रश्नावली हे वापरत नाही. प्रश्न क्रमांक 88, अध्यापन प्रतिमानाचा बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विधान ओळखायचं आपल्याला. तर असत्य विधाने पर्याय क्रमांक 2 अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे
नाही. तर हे विधान काय आहे? असत्य. बाकी सत्य विधाने बघा, अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते. तिसरा जो आहे, अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. हे एक बरोबर आहे. चौथं, अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविले असतात. तर हे पर्याय क्रमांक 2 हे 88चं उत्तर. तर 89 प्रश्न 89, तो खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? तर पर्याय क्रमांक 4, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हा आक्षेप कसा आहे? असत्य. बाकीचे सर्व सत्य आहे. बघ, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागते. सत्य. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिक्षविणे अयोग्य आहे. तर हा पण बरोबर आहे. आणि स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. तर हे पण सत्य आहे. नंतर शेवटचा प्रश्न 90, खालीपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? तर सर्व जी सहनशीलता असेल, व्यक्तिगत फरक असेल, लोकशाही प्रधानता असेल, योजनाबद्धता असेल, तर ही सर्व काय अध्यापनाची तत्वे आहेत. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचा हा भाग आपण कव्हर केला. मित्रांनो, तर बरेचसे जे विद्यार्थी ते बघून सोडतात. बघा, व्हिडिओला लाईक पण करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं सर्व जे PYQ जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे या आपल्या या चॅनलवरती सोडवले जाणार आहे. जेणेकरून तुमचं नसते हे जरी तुम्ही केले सर्व प्रश्नपत्रिका, तरी तुम्हाला पास होण्यास काहीही अवघड नाही. तर धन्यवाद. आता आपण इथं थांबूया. ओके.